दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मी अमेरिकेतील गार्डनमध्ये व्हेजिटेबल्स लावले होते. सो यावर्षीचा या साईडचा लूक असा आहे आणि भरपूर मी व्हेजिटेबल्स लावले होते. पण आज मी तुम्हाला टोमॅटोची झाडं कशी उगवलेत आणि किती टोमॅटोज लागले आहेत ते दाखवणार आहे. सो तुम्ही इथे बघू शकता की किती टोमॅटोज लागलेले आहेत. अगदी काही रोपं मी लावली होती, पण ती इतकी अक्राळ-विक्राळ गार्डनमध्ये पसरलेली आहेत आणि पूर्ण बाकीची झाडं होती फुलांची, व्हेजिटेबल्सची त्यांना ओव्हरपॉवर करून सगळीकडे पूर्ण अर्धा बेड त्यांनीच कव्हर केलेला आहे. सो तुम्ही ते बघू शकता की कशी इकडे-तिकडे स्प्रेड झालेली आहेत झाडं. यावर्षी लागलेले टोमॅटोज बघून मला भरपूर आनंद झाला, कारण खूप जास्त टोमॅटोज आलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता की पूर्ण गुच्छमध्ये असे टोमॅटोज आलेले आहेत. तर हे जे टोमॅटोज आहेत, हे टोमॅटोज वेगळे आहेत. आपण जे रेग्युलर भाज्यांमध्ये वापरतो ते वाले टोमॅटोज हे नाही आहेत. हे आहेत ग्रेप्स टोमॅटो. अमेरिकेमध्ये भरपूर प्रकारचे टोमॅटोज बघायला भेटतात. सो ह्यावर्षी मी साधे टोमॅटोज न लावता ग्रेप्स टोमॅटो आणि चेरी टोमॅटोज लावलेले आहेत. सो तुम्ही इथे बघू शकता की हे ग्रीन टोमॅटोज आहेत, ते अगदी ग्रेप्ससारखे दिसत आहेत. आता हे टोमॅटोज मी काढायला घेतलेले आहेत. सो बघूया किती टोमॅटोज भेटतात. सो काही ग्रीन टोमॅटोज पण मी काढणार आहे भाजी करण्यासाठी आणि पिकलेले टोमॅटोज, भरपूर टोमॅटोज आहेत आणि आज मी हे पहिल्यांदा काढत नाही आहे. ॲक्चुअली जेव्हा मला गरज पडते टोमॅटोची तेव्हा मी डायरेक्टली जाऊन तोडून घेते भाजींमध्ये वापरण्यासाठी किंवा सॅलडमध्येही वापरण्यासाठी. सो तुम्ही इथे बघू शकता की त्याचा शेप अगदी ग्रेपसारखा आहे आणि खूप छान असे टपोरे-टपोरे इथे टोमॅटोज आलेले आहेत. सो इथे बघा असं वाटतं की द्राक्षांचा घडाच आहे की काय. या टोमॅटोंची चव कशी असते विचाराल तर हे टोमॅटो थोडेसे स्वीट्स असतात आणि इथे हा बघा मी हे ग्रेप्स टोमॅटो लावलेला आहे, पण हा अगदी मोठ्या साईजमध्ये झालेला आहे, जसे आपले नॉर्मल टोमॅटोज असतात तसे. सो एवढे मी आज या गार्डनमधून टोमॅटोज काढलेले आहेत. अजून भरपूर शिल्लक आहेत. सो छान वॉश केल्यानंतर बघा किती सुंदर हे टोमॅटो दिसत आहे. विदाऊट एनी पेस्टिसाइड एवढे टोमॅटोज निघालेले आहेत आणि झाडाला भरपूर आहेत अजून. सो हे असे आहेत ग्रेप्स टोमॅटो. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचे व्हेजिटेबल्स शेअर करेन.